मे महिन्यामध्ये अधिक मासाला सुरुवात होत आहे आणि अधिक मास हा हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे बघा. या महिन्यामध्ये दानाला आणि वाणाला विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये प्रत्येक विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरावी. त्याचप्रमाणे जर तुम्हाला आई नसेल किंवा तुमची आई जर विधवा असेल तर काय करावे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्याचप्रमाणे आपण जेव्हा ओटी भरत असतो बघा, त्या ओटी भरण्यामध्येच आपल्याला अशी एक महत्त्वाची वस्तूसुद्धा घ्यायची आहे की ज्यामुळे तुम्ही केलेल्या पूर्ण सेवेचं तुम्हाला एक पुण्य मिळेल. त्यामध्ये आपल्याला ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला अशी एक विशेष महत्त्वाची वस्तूसुद्धा घ्यायची आहे. खूप महिला ह्या चुका करतात. ते ओटी तर भरतात बघा, पण त्या ओटीच्या सामानामध्ये ही एक वस्तू घेण्याला ते विसरतात. तर तुम्हाला ह्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मासालाच आपण पुरुषोत्तम मास आणि धोंड्याचा महिनासुद्धा म्हणतो. या महिन्यामध्ये बघा आपण जास्त करून पूजा, वाण, दान हे सर्व करत असतो. या महिन्यामध्ये केलेलं दान जे असतं बघा ते आपल्याला विशेषतः फलदायक असतं. या अधिक मासामध्ये बघा लेक आणि जावई यांना वाणसुद्धा दिलं जातं. त्याचप्रमाणे या अधिक मासामध्ये जोडवी करण्याची सुद्धा पूर्वीपासून पद्धत आहे, परंपरा आहे बघा. त्याचप्रमाणे आपण इतर महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरत नाही, पण तुम्हाला अधिक मासामध्ये प्रत्येक विवाहित मुलीनं आपल्या आईची ओटी नक्कीच भरावी. तर तुम्हाला सांगते की हा महिना विशेषतः का मांडला गेला आहे बघा. तर हा महिना ना दरवर्षी येत नाही अधिक मास. तर अधिक मास हा 3 वर्षातून एकदाच येतो आणि हा मे महिन्यामध्ये आलेला आहे. तर अधिक मासाला सुरुवात कधी होत आहे, तर अधिक मासाला सुरुवात 17 मे 2026 या दिवशी आहे बघा, रविवार. आणि ह्या दिवशीपासूनच अधिक मासाला सुरुवात होत आहे. 15 जून 2026 या दिवशी अधिक मासाची समाप्ती होत आहे. तर हे मधले जे दिवस असतात बघा, म्हणजे हा एक महिनाच म्हणा, एक महिना आपल्याला मिळतो. हे दिवस ना खूप महत्त्वाचे असतात. तर ह्या दिवसांमध्ये ना तुम्ही जेवढी भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा उपासना घरामध्ये करणार, तर बघा भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या कोणत्या सेवा करायच्यात आपल्याला याविषयी सुद्धा लवकरच मी तुम्हाला माहिती घेणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर. मला पहिल्यांदा सांगते की अधिक मासामध्ये जी मुलगी आपल्या आईची ओटी भरणार आहे ती मुलगी विवाहित असणे खूप आवश्यक आहे. विवाहित मुलीच आपल्या आईची ओटी ही अधिक मासामध्ये भरू शकतात. तर काहींच्या घरी असं असतं बघा, त्यांची आई जी असते ती विधवा असते, त्यामुळं तुम्हाला आईची ओटी ही भरता येणार नाही. पण तुम्ही ह्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये तुमच्या आईला आवडणारी साडी किंवा एखादा दागिना किंवा एखादी चांदीची वस्तू किंवा तिला जी वस्तू आवश्यक आहे ती वस्तू तुम्ही ह्या अधिक मासामध्ये तिला भेट म्हणून सुद्धा देऊ शकता. फक्त आपल्याला तिची ओटी भरता येत नाही, कारण ओटीमध्ये जे सामान असतं ना ते सामान एका सुवासिनी महिलेसाठी वापरलेलं सामान असतं आणि साज शृंगाराचं ते सामान असतं. त्यासाठी आपल्याला त्या सामानांचा उपयोग करून ओटी ही भरता येत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही की ओटी भरता येत नाही म्हणून तुम्हाला काहीच करता येत नाही का. तर तुम्ही तिच्या आवडीची एखादी वस्तू किंवा तिला साडी किंवा तुम्हाला यथाशक्ती सोन्याचा एखादा दागिनासुद्धा तुम्ही तिला घेऊ शकता. ते असं पण असतं बघा, ती जी विवाहित मुलगी असते तिची आई ही मृत्यूलोकी गेलेली असते, त्यामुळे तिला इच्छा असते की आपल्या आईसाठी आपण अधिक मासामध्ये काहीतरी आपल्याकडनं करता येईल. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही ह्या वेळेला काय करू शकता. आता तुमची आई ही मृत्यूलोकी गेली आहे, पण तुम्ही तिची ओटी वगैरे नाही भरू शकत, पण तुम्ही हे करू शकता, तुमच्या घरामध्ये जी तुमची सख्खी बहीण आहे बघा, तर ती विवाहित असेल तर तिची ओटी तुम्ही भरू शकता. किंवा तुमच्या घरामधील तुमची सख्खी चुलती आहे तिची ओटी तुम्ही भरू शकता. तुमच्या मावस बहिणीची तुम्ही ओटी भरू शकता. किंवा तुमची मावशी असेल तर तिची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. तुमच्या जवळची जी व्यक्ती जास्त जवळ आहे बघा, जी तुम्हाला तुमच्या आईसारखी आहे, तिची ओटी तुम्ही अधिक मासामध्ये नक्कीच भरू शकता. बघा जी विवाहित मुलगी असते ना ती काही कारणामुळे विधवा असते आणि त्या मुलीला आपल्या विवाहित आईची ओटी भरायची इच्छा असते. तर तिनं कसं करायचं, त्या विधवा मुलीनं काय करायचं, त्या विधवा मुलीनं हेही करू शकते. ती मुलगी तिच्या मुलीला सांगू शकते की तू आईची ओटी वगैरे तिच्या आईची ओटी भरू शकते. किंवा तुमच्या जवळपास तुमची जर चुलती असेल तर तिनं जरी तुमच्या आईची ओटी भरली तरी चालेल. तुमची दुसरी सख्खी बहीण असेल की जी विवाहित आहे तिनं जरी तुमच्या आईची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. जी मुलगी विधवा आहे तिच्यासाठी मी हे सांगत आहे. तर आता इथपर्यंत मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या की तुम्ही नक्की काय करायचं आहे बघा. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा, आता तुमच्या आईची ओटी तुम्ही नाही भरू शकत, पण तुम्ही असं नाही की तिची ओटी भरू शकत नाही म्हणजे
अधिक मासामध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही का? अधिक मास हा खूप महत्त्वाचा आहे बघा. तुम्ही ह्या महिन्यामध्ये तिच्या आवडीची एखादी साडी तिला घेऊ शकता किंवा तिला तुम्ही एखादा दागिनासुद्धा भेट म्हणून देऊ शकता. ह्यालासुद्धा खूप विशेष असं महत्त्व आहे. तर आता ज्या मुली बघा, ज्या विवाहित मुली आहेत, ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या आईची ती ओटी भरणार आहेत, तर त्यांनी ओटी कशी भरायची याविषयी तुम्हाला सांगते मी. तर बघा, तुम्हाला ओटी भरत असताना ओटी भरणे हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही तुमच्या आईची ओटी का भरायची असते? खूप भागामध्ये असंही म्हणतात बघा की मुलीनं आईची ओटी कधी भरायची नसते. पण तुम्हाला सांगते की अधिक मासामध्ये प्रत्येक विवाहित मुलीनं आपल्या आईची ओटी ही नक्कीच भरावी बघा. तर आता तुमच्या घरी जशी पूर्वीपासून परंपरा असेल त्या पद्धतीनं तुम्ही ओटीही भरू शकता. पण ओटीमध्ये तुम्हाला कोणतं सामान घ्यायचं आहे ह्याविषयी तुम्हाला माहिती देते. आता हे ओटीमधलं मी जे सामान तुम्हाला सांगणार आहे बघा, खूप महिला अशा करतात की ओटी भरायच्या वेळेला ना आपण आपल्याकडे जे सामान असतं बघा, आपल्या घरामध्ये जे सामान असतं ते तर तुम्हाला घ्यायचंच आहे. पण काही वेळेला काही गोष्टी आपल्याकडनं राहून जातात ओटीमध्ये आणि जेव्हा आपण ओटी भरत असतो बघा, तेव्हा आपण त्या वस्तू त्यामध्ये घेत नाही. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं किंवा आपण जी गोष्ट करत आहोत त्याचं आपल्याला पुण्य किंवा त्याचं आपल्याला कोणत्याही प्रकारचं काहीच मिळत नाही. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपण जे पण करत आहोत, जे पण काम करत आहोत किंवा जी पण पुढं गोष्ट करत आहोत, ती गोष्ट ना कधी पण परिपूर्ण करायची, त्या गोष्टीविषयी संपूर्ण माहिती घ्यायची. आता तुम्ही ओटी भरणार आहात म्हटल्यानंतर ओटीमध्ये आवश्यक असणारं सामान हे तुम्हाला कंपल्सरी घ्यायचंच आहे. मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर सर्वसामान्य घरातल्या जरी असाल किंवा तुम्ही श्रीमंत व्यक्ती जरी असाल ना, तरीसुद्धा तुम्हाला एक सांगते की तुम्ही जर तुमच्या आईची जर ओटी भरत असाल ना, तर आत्ता मी तुम्हाला जे सामान सांगणार आहे ते सामान तुम्ही सर्व वस्तू त्या ओटीमध्ये नक्कीच घ्या, की जेणेकरून बघा आपण अधिक मासामध्ये ओटी भरत आहोत. अधिक मास हा दरवर्षी येत नाही, एवढ्या वर्षातून हा अधिक मास येणार आहे. तर तुम्ही नक्कीच ह्या सर्व वस्तू ओटीमध्ये नक्कीच समावेश करा. पहिल्यांदा तुम्हाला एक वस्तू सांगते, सर्वसामान्य महिलांनासुद्धा ही वस्तू परवडेल किंवा श्रीमंत व्यक्तींनासुद्धा ही वस्तू परवडेल. तर तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल तशामध्ये मी सांगते. एक तुम्हाला साडी घ्यायची आहे बघा. साडी ही शक्य असेल तर तुम्ही ती साडी ना हिरव्या रंगाची, लाल रंगाची किंवा केशरी रंगाची अशा रंगांमध्ये तुम्ही एखादी साडी घेऊ शकता. तुम्हाला जसा खर्च परवडेल तशा खर्चामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये साडी ही कंपल्सरी घ्यायची आहे बघा. साडी तुम्हाला साडी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक ब्लाऊज पीस घ्यायचा आहे बघा. ब्लाऊज पीस हे आपल्याला कॉटनमध्येच घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस तुम्हाला कॉटनमध्ये घ्यायचं आहे. आता खूप महिला अशा करतात की ब्लाऊज पीस जे भेटेल ते घरामधलं घेतात. पण ते घेतलं तर तसं काही म्हणजे हे नाही, तुम्ही घेऊ शकता घरामधलं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही जे करत आहात बघा, तुमच्या स्वतःच्या आईसाठी करत आहात हे, तर तुम्ही हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस घ्या, पिवळ्या रंगाचं घेऊ शकता, लाल रंगाचं घेऊ शकता. या रंगांमध्ये तुम्ही एखादं ब्लाऊज पीस शक्यतो घरी आणा. जास्त महाग ब्लाऊज पीस नसतं. ब्लाऊज पीस आणि साडी हे आपल्याला घ्यायचं आहे ओटीमध्ये. त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नक्की पाणी बघून घेतलेलाच नारळ घ्या. काही वेळेला गडबडमध्ये आपण काय करतो, घरामधला जो नारळ असतो तो घेतो, पण आपल्याला तसं नाही करायचं. तर पाणी आहे का नाही हे त्या नारळामध्ये तुम्ही चेक करायचं आहे. तुम्हाला नारळानं पाणी भरलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला एक गजरा घ्यायचा आहे. गजरा तुम्हाला कंपल्सरी घ्यायचा आहे किंवा गजरा नसेल तर तुम्ही एक वेणीसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला ना हिरव्या रंगाच्या बांगड्या घ्यायच्या आहेत. तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या तुम्ही 1 डझन घेऊ शकता. तुम्हाला जसं शक्य असेल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही बांगड्या घेऊ शकता. जर तुम्हाला 1 डझन घेणं शक्य असेल 1 डझन घ्या, 2 डझन घेणं शक्य असेल तर 2 डझन घ्या. पण हिरव्या रंगामध्येच तुम्हाला बांगड्या ह्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे बघा. त्यानंतर त्या वस्तू मी ज्या सांगितल्या ह्या वस्तू तुम्हाला कंपल्सरी आहेतच. एक साडी, एक ब्लाऊज पीस, गजरा किंवा वेणी, त्यानंतर हिरव्या बांगड्या आणि हळदी कुंकू. आता हे आणि त्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्याच्यावरती तुमच्या घरामध्ये जे तांदूळ असतं बघा, एक वाटी, छोटीशी एक वाटी घेतले चालेल किंवा 2 मूठ जरी तुम्ही तांदूळ त्याच्यामध्ये घेतले तरी चालेल. आता ह्या वस्तू ज्या मी सांगितल्या ह्या वस्तू कंपल्सरी ओटीमध्ये असणे आवश्यकच आहे. तुम्हाला सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा ह्या वस्तू परवडतात, तुम्ही घेऊ शकता. ह्या वस्तू कंपल्सरी आहेत. आता दुसऱ्या कुठल्या वस्तू की ज्या तुम्हाला घेणं शक्य असेल तर त्या घेऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार. तर दुसऱ्या वस्तू तुम्हाला एक सांगते बघा.
तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मेहंदीचा कोणसुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. म्हणजे साज शृंगाराचं जे थोडक्यात सामान असतं, एखादा सिंदूर असतो बघा, तो तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे एखादं टिकल्याचं पॉकेट जरी असेल तुमच्याकडे तर ते घेऊ शकता. आता दुसरं बघा, प्रत्येक जणांना हे शक्य असेल असं नाही म्हणता येणार, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हे घेतलं तरी चालेल. एखादा जर तुम्हाला सोन्याचा दागिना जर घेणं शक्य असेल तुमच्या आईसाठी तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नसेल तर एखादा चांदीचा दागिना किंवा घेऊ शकता किंवा तुम्हाला अजून जर तिच्यासाठी काही वस्तू घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. मग असे जे ओटीमधलं सामान जे सांगितलं ते सामान तुम्हाला कंपल्सरी आहे. आणि आत्ता जे सामान मी सांगितलं ते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही. तर बघा, हे सर्व आपल्याला सामान घ्यायचं आहे आणि तुमच्या आईची तुम्हाला ओटी भरायची आहे. तर आता ओटी आपण कधी भरू शकतो? तर बघा, अधिक मासाला सुरुवात मगाशी पण तुम्हाला सांगितलं रविवारी 17 मेला होत आहे. तर अधिक मासाला ज्या दिवशी सुरुवात होते ना त्या दिवशीपासून तुम्ही 15 जूनपर्यंत, 15 जून हा लास्ट दिवस आहे अधिक मासा, त्यातले मधले जे दिवस आहेत बघा, ह्या एखाद्या दिवशी तुम्ही एखादा दिवस ठरवू शकता, ह्या दिवशी मला ओटी वगैरे भरायची आहे आणि त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईची घरी येऊन ओटी वगैरे भरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घरामध्ये ओटी भरू शकता. ओटी भरणं हे खूप महत्त्वाचे भरू शकता. तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा, अधिक मासामध्ये कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत, याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येतो. तुम्ही एकदा नक्कीच बघून घ्या. आणि तुम्हाला जर अधिक मासाचं तुम्ही जे सेवा करत आहात किंवा जे पण ह्या अधिक मासामध्ये तुम्ही करणार आहात, दान धर्म करणार आहात, तुम्ही ज्या पण गोष्टी करणार आहे, तुमच्या आईची ओटी भरणार आहात, लेक जावायचा मान सन्मान करणार आहात बघा, तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं किंवा भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सेवा उपासना आपण घरामध्ये करणार आहोत, या सर्वाचं तुम्हाला जर योग्यरित्या फळ मिळावं असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघून घ्या की तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या. तुम्ही जर ह्या महिन्यामध्ये ह्या चुका जर केल्या, त्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात, तर तुम्हाला ह्याचं फळ किंवा हे जे करताय तुम्ही त्याचं काहीसुद्धा तुम्हाला मिळणार नाही. बघा, नियम जास्त नाहीत, पण 1, 2, 3, 4 नियम आहेत बघा. ते नियम तुम्ही समजावून घ्या आणि त्याप्रमाणे अधिक मासामध्ये शक्यतो ते नियम पाळा. कंपल्सरी सर्वांनी पाळा. व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ना, ती माहिती खूप महत्त्वपूर्ण माहिती होती आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. बाकीच्या गोष्टी सर्वांना माहीत असतात की धोंड्यांच्या महिन्यामध्ये धोंडे खाऊ घालतात किंवा जोडवी वगैरे करतात, पण ह्याविषयी कोणी जास्त बोलत नाही. पण तुम्हाला प्रत्येक विवाहित मुलींना सांगते की तुमच्या आईची तुम्ही ओटी नक्कीच अधिक मासामध्ये भरा. आणि जरी तुमच्या आईसाठी तुम्हाला एखादी भेटवस्तू जर घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही अधिक मासामध्ये तुमच्या यथाशक्तीप्रमाणे घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, एक लाईक करा, हाईप करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.